नमस्कार सर्वांना. आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत. शिक्षक पाहिजेत. श्री गुरु सिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र ट्रस्ट संचलित कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्था. मित्रांनो, दिलेली संस्था कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे आणि शाळेचे नाव दिले आहे श्री जगद्गुरू पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला गौडगावबो तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर. ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे. येथील अनुदानित माध्यमिक प्रशालेत खालील शिक्षण सेवकांची पदे भरावयाची आहेत. तर मित्रांनो, ही अनुदानित माध्यमिक शाळा आहे किंवा प्रशाला आहे. या प्रशालेत खाली दिलेल्या रिक्त शिक्षण सेवकांची पदे भरण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी रविवार दिनांक 29/3/2026 म्हणजेच 29 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंत या वेळेत अर्ज व मूळ प्रमाणपत्रासह BCA व BA BBA महाविद्यालय समर्थनगर शिवगिरी जेऊर रोड अक्कलकोट येथे स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी पात्र व इच्छुक उमेदवार आहेत अशा पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीचा दिवस आहे रविवार आणि दिनांक आहे मुलाखतीचा 29 मार्च 2026 रोजी. मुलाखतीची वेळ आहे सकाळी 10 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंत. या वेळेत उमेदवारांनी आपले अर्ज व मूळ प्रमाणपत्रासह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह ॲड्रेस आहे मुलाखतीचा BCA व BBA महाविद्यालय समर्थनगर शिवगिरी जेऊर रोड अक्कलकोट येथे स्वखर्चाने उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे. तर या ठिकाणी उमेदवारांनी दिलेल्या दिवशी, दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेत दिलेल्या मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे अर्ज आणि मूळ प्रमाणपत्रासह. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता. अनुक्रमांक 1 शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता BA B.Ed अनुदानित तत्वावर ही जागा भरण्यात येत आहे. BA B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. विषय कन्नड इतिहास भूगोल. एक पद किंवा एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. माध्यम कन्नड. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2 शैक्षणिक पात्रता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन HSC D.Ed या शैक्षणिक पात्रतेवर विना अनुदानित तत्वावर शिक्षक नेमण्यात येत आहे. विषय इंग्लिश विषयाची जागा भरण्यात येत आहे. एक जागा भरण्यात येत आहे किंवा एक पद या ठिकाणी इंग्रजी विषयाचं भरण्यात येत आहे. माध्यम इंग्लिश मीडियमकरिता. त्यानंतर आहे अनुक्रमांक 3 शैक्षणिक पात्रता आहे BSc B.Ed या शैक्षणिक पात्रतेवर विना अनुदानित तत्वावर शिक्षक नेमण्यात येत आहे. विषय आहे गणित विज्ञान मॅथमॅटिक्स सायन्स या विषयाची जागा BSc B.Ed विना अनुदानित तत्वावर एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. माध्यम इंग्लिश मीडियम माध्यमाकरिता गणित विज्ञान या सब्जेक्टची या विषयाची जागा BSc B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे विना अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना वरील पदे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर व माननीय उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या मान्यतेस अधीन राहून भरण्यात येत आहे. तर दिलेल्या सूचनेप्रमाणे वरील पदे 1, 2, 3 सिरियल नंबर अनुक्रमांक 1, 2, 3 नंबरची सर्व पदे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर व माननीय उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या मान्यतेस अधीन राहून भरण्यात येत आहे. टिप: HSC D.Ed पदासाठी महिलांना विशेष प्राधान्य देण्यात येईल. तर या ठिकाणी ज्या महिला उमेदवारांची शैक्षणिक पात्रता HSC D.Ed आहे, तर या HSC D.Ed शिक्षक नेमण्याकरिता या पदासाठी महिलांना विशेष प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे. अध्यक्ष क्रमांक 2 चोपडा एज्युकेशन सोसायटीज. शाळेचे नाव दिले आहे PVM इंग्लिश मीडियम स्कूल CBSE पॅटर्न. तर मित्रांनो, शाळेचे नाव दिले आहे PVM इंग्लिश मीडियम स्कूल CBSE पॅटर्नची शाळा आहे. ॲड्रेस दिला आहे अरुणोदय कॉलनी नियर B.Ed कॉलेज ओल्ड शिरपूर रोड चोपडा. टीचर्स रिक्वायर्ड शिक्षक पाहिजेत किंवा शिक्षक नेमण्यात येत आहे किंवा शिक्षक भरती करण्यात येत आहे 2026 to 2027 शैक्षणिक सत्र 2026 ते 2027 करिता दिलेल्या PVM इंग्लिश मीडियम स्कूल CBSE पॅटर्न या शाळेमध्ये शिक्षक भरती करण्यात येत आहे शैक्षणिक सत्र 2026 ते 2027 करिता. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. सेक्शन, विभाग आणि क्वालिफिकेशन, गुणवत्ता किंवा शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन.
तर या ठिकाणी सेक्शन आहे कॉम्प्युटर, संगणक शिक्षणकरिता आहे. शैक्षणिक पात्रता MSc कॉम्प्युटर चालेल किंवा MCA चालेल किंवा BE चालेल किंवा BTech चालेल. ही शैक्षणिक पात्रता आहे कॉम्प्युटर या सेक्शनकरिता. त्यानंतर आहे सेक्शन बेसिक टीचर प्रायमरी मॅथ्स. प्रायमरी मॅथ्स या शिक्षकाची बेसिक टीचर तत्वावर या ठिकाणी नेमणूक करण्यात येत आहे. बेसिक टीचर मॅथ्स, बेसिक टीचर गणित प्रायमरी विभागाकरिता सेक्शनकरिता जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BSc B.Ed, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन. त्यानंतर आहे सेक्शन सोशल स्टडीज सेकंडरी SST करिता जागा भरण्यात येत आहे सेकंडरी विभागात. शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन MA B.Ed, MA SST B.Ed. त्यानंतर आहे सेक्शन मदर टीचर LKG अँड UKG. शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट प्लस मॉन्टेसरी, कोणत्याही शाखेतील पदवी प्लस मॉन्टेसरी. त्यानंतर आहे पदाचे नाव किंवा सेक्शन काउन्सिलर समुपदेशक या पदाची भरती करण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA चालेल किंवा MA किंवा BSc किंवा MSc इन सायकॉलॉजी, मास्टर ऑफ सायन्स इन सायकॉलॉजी किंवा मास्टर ऑफ सायन्स मानसशास्त्र या विषयात झालेलं असावं. त्यानंतर आहे पदाचे नाव कॉम्प्युटर असिस्टंट, संगणक सहाय्यक. शैक्षणिक पात्रता BCom चालेल किंवा BCA, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन. त्यानंतर आहे सेक्शन स्पोर्ट्स टीचर नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BPEd. त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन सूचना वॉक इन इंटरव्ह्यू 3 एप्रिल 2026, टाईम 10 AM. तर या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीची तारीख आहे 3 एप्रिल 2026. मुलाखतीचा वेळ आहे टाईम सकाळी 10 वाजता. पॉईंट नंबर 1, कंप्लीट अँड अपडेटेड रिझ्यूम. तर उमेदवारांकडे कंप्लीट तसेच अपडेटेड रिझ्यूम असायला पाहिजे, म्हणजेच कंप्लीट अँड अपडेटेड रिझ्यूम. त्यानंतर आहे पॉईंट नंबर 2, कॅरी ऑल द ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड ए सेट ऑफ ऑल टेस्टिमोनियल्स. तर उमेदवारांनी सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणजेच मूळ कागदपत्रे सोबत ठेवायची आहेत आणि त्या मूळ कागदपत्राच्या ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक झेरॉक्स संच, प्रमाणपत्राचा संच, शैक्षणिक प्रमाणपत्राचा संच, ओरिजिनल डॉक्युमेंटचा संच सोबत ठेवायचा आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 3, एक्सलंट स्पोकन अँड रिटन इंग्लिश लँग्वेज स्किल्स. तर या ठिकाणी उत्तम संवाद साधण्याची कला तसेच लिहिण्याची कला, इंग्रजी भाषेमध्ये लिहिण्याची कला आणि उत्तम संवाद साधण्याची कला उमेदवारांकडे कला किंवा कौशल्य असायला पाहिजे. इंग्रजी भाषेमध्ये उत्तम प्रकारे संवाद साधणे हे कौशल्य असायला पाहिजे आणि लिहिण्याचे सुद्धा कौशल्य उमेदवारांकडे असायला पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे क्वालिफिकेशन ॲज पर CBSE नॉर्म्स. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता राहणार आहे उमेदवारांसाठी CBSE नॉर्म्सनुसार किंवा CBSEच्या नियमानुसार राहणार आहे ॲज पर CBSE नॉर्म्स. त्यानंतर आहे शेवटचा मुद्दा सॅलरी ॲज पर क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. पगार किंवा वेतन किंवा मानधन या ठिकाणी गुणवत्ता आणि अनुभवानुसार या ठिकाणी मिळणार आहे. सॅलरी ॲज पर क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. त्यानंतर आहे संपर्क क्रमांक, कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. पहिला 9527925963. दुसरा संपर्क क्रमांक 8550904470 आणि तिसरा संपर्क क्रमांक आहे 9850970300 आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे. पहिला ईमेल ॲड्रेस आहे principal.pvmems@gmail.com. दुसरा ईमेल ॲड्रेस आहे pvm.ems@gmail.com. रथ क्रमांक 3, BG श्रॉफ गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, स्कूल विथ गव्हर्नमेंट ग्रँट, रन बाय सोशल वर्कर्स असोसिएशन ऑफ अपोजिट जनता हॉस्पिटल, जरीपटका, नागपूर 440014. ईमेल ॲड्रेस दिला आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. पोस्ट पदाचे नाव शिक्षणसेवक 5th क्लास, शिक्षणसेवक पद नेमण्यात येत आहे. वर्ग 5वीकरिता किंवा 5व्या वर्गाकरिता शिक्षणसेवक पद भरती करण्यात येत आहे. नंबर ऑफ पोस्ट 1 पोस्ट, 1 जागा भरण्यात येत आहे. आणि वुमन ऑब्लिक मॅन, तर महिला किंवा पुरुषामधून शिक्षणसेवक वर्ग 5वीकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे. क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता HSC D.Ed/DTED
TET/CTET पेपर 1. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे HSSC D.Ed म्हणजे 12वी D.Ed किंवा DTED चालेल. त्याचबरोबर TET/CTET पेपर 1. TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 1 उत्तीर्ण किंवा म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण किंवा CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण. इन्फॉर्मेशन सूचना इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग बेसिक कॉम्प्युटर ऑपरेशन शूड सबमिट application along with self-attested photocopies of testimonials and certificates between 11 a.m. and 1 p.m. on any working day up to 20th March 2026. तर या ठिकाणी इच्छुक उमेदवार जे कॅपेबल आहे परफॉर्मिंग बेसिक कम्प्युटर ऑपरेशन शूड सबमिट ॲप्लिकेशन. तर असे उमेदवार ज्यांना बेसिक कम्प्युटर ऑपरेशन करता येतात असे उमेदवार या ठिकाणी आपले अर्ज सबमिट करू शकतात. त्याचबरोबर सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ टेस्टिमोनियल्स सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ज्या आहे प्रमाणपत्राच्या आणि सर्टिफिकेटच्या या सेल्फ अटेस्टेड कॉपीज करून उमेदवार आपले अर्ज सबमिट करू शकतात. सबमिट करण्याची वेळ दिली आहे 11 वाजेपासून सकाळी 11 वाजेपासून ते दुपारचे 1 वाजेपर्यंत. कोणत्याही वर्किंग डेमध्ये उमेदवार 28 मार्च 2026पर्यंत सबमिट करू शकतात. सेक्रेटरी स्कूल कमिटी मोबाईल नंबर दिला आहे सेक्रेटरी सरांचा 9850702595 आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे 0712-2632-502. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.